बघा पहिलं नमन आणि पहिलं वंदन केलंय चौकारणीशी श्री गणेशा केलाय सुरेश मोहिते आणि प्रतीक ठाकूर ही सलामीची आघाडीची फलंदाजाची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मिळत असताना किशोर गुंजवटे आता मात्र या ठिकाणी चांगला फटका मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये तिथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं आणि या चेंडू मागे फक्त एक धाव पाहायला मिळते एका धावेनं संघाची पहिलं षटक चालू असताना 5 ही धावसंख्या मैदानावरती पाहतोय ऑन स्ट्राइक वरती आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाचा सरसेनापती संघनायक लीडर मैदानावरती पाहायला मिळतोय प्रतीक ठाकूर भरपूर चर्चा होते या खेळाडूची परंतु आज पहिल्यांदा ही स्पर्धा खेळण्यासाठी स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृती चषक 2025 मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत किशोर गुंजवटे पहिला चेंडू प्रतीक ठाकूरनं आपली ओळख या ठिकाणी दाखवून दिली आहे धमचाक दाखवली आहे पहिल्या चेंडूवरती षटकार तर येस प्रशांत डेफिनेटली आपण या नावाचा उल्लेख करत होतो तो उल्लेखनीय फटका देखील पाहायला मिळाला अगदी व्यक्तिगत स्वतःचं खातं खुलं केलं आणि संघाला घेऊन जात आहेत तब्बल बिनगडी बाद 11 या धावसंख्येवरती आणखीन एक अगदी ट्रॅप रचलाय जिथे क्षेत्ररक्षकाला संधी होती ती संधी गमावली आहे या चेंडूवरती मिळतात फक्त एक धावा परंतु चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं प्रतीक ठाकूर सारख्या फलंदाजाची तर तुम्ही चुकी कराल तर निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला भोग भोगावे लागणार यात मात्र कोणत्याही प्रकारची शंका नाहीये किशोर पुन्हा एकदा गोलंदाजी करताय सुरेश मोहिते परंतु सुरेश मोहिते देखील लॉग ऑन क्षेत्र निवडतात जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे अगदी पहा एक धाव प्राप्त होते आणि एका धावेनं संघाची एकूण रणसंख्या झाली आहे ती अर्थातच 0 गडी बाद 13 धावा पहिलं यस डेफिनेटली 5 चेंडू झालेत एका चेंडूचा अजून देखील खेळ बाकी आहे आणि फलंदाज आक्रमक शैलीचे अजून देखील बाकी आहेत आघाडीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा किशोर आता मात्र स्ट्रेट ड्राइव्ह अगदी आमच्या मुख्य पंचा त्याला सलामी दिली आणि का झेल टिपलाय अगदी मैदानाच्या बाहेर राजेश पुजारी वा 40+. एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय तब्बल 19 धावा पाहायला मिळत आहेत दुसरं बंटी यांना आपण पाहतोय एलाजी एंडकडून मारा करतायत चला खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत नीटशी पोहोचत नाहीयेत तर बॅक टू क्रिकेट थोडस मैदान जाऊया जिथे बंटी आपल्याला पाहायला मिळतात परंतु बंटीचा एक वेगळा प्रयत्न होता जर का हा चेंडू टप्प्यामध्ये आला असता ना तर निश्चित कार्यक्रम झाला असता परंतु सुरेश मोहिते यांची बॉडी लँग्वेज थोडीशी ढिसाळ पाहायला मिळते तथापि या चेंडूवरती 0 धावा पाहायला मिळत आहेत
षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय सलामीची अगदी आघाडीची आक्रमक भूमिका बजावणारे फलंदाज पाहायला मिळत आहेत. संजय जिमोटे यांना आपण व्यासपीठावरती पाहतो अगदी सकाळच्या सत्रामध्ये. तर संजय जिमोटे साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वा 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 चांगली गोलंदाजी करतायत, परंतु अगदी पंचांनी या चेंडूला पाहायलाय. अगदी लांब लचक चेंडू वळण घेतोय मिड ऑफच्या बाहेर. अर्थातच या चेंडूवरती मिळेल एक धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 0-20 ही धावसंख्या. पुन्हा एकदा बंटी गोलंदाजीसाठी होत आहेत, परंतु सुरेश मोहिते यांना तुम्ही जास्त काळ रोखू शकत नाहीये. जिथे चांगला फटका सजवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, जिथे क्षेत्ररक्षकाचे देखील चांगले प्रयत्न पाहायला मिळाले, या चेंडूवरती मिळतील. पंच आम्हाला दर्शवतायत. बाय प्रेक्षक आहे तिथे, इथून आम्हाला दिसत नाहीये. पंच कमिटी या ठिकाणी आम्हाला सांगते हा चेंडू लिगली थांबवला गेलाय. चला मोहिते, यस थँक्यू. बघा इथे आमचे काही आयोजक देखील आहेत, त्यांचं देखील प्रत्येक हर एक गोष्टीकडं लक्ष आहे. त्याच्यामुळे कोणत्याही खेळाडूंवरती अन्याय होणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर हेच आपण पाहत आहात दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील चेंडू झाले ते मात्र 2 आणि 2 चेंडू मागे संघाची एकूण धावसंख्या पाहतो 0-21 ही धावसंख्या. अगदी आपण पाहतो स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृती चषक 2025 ही स्पर्धा खूप देखणी स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये सांगायचं गेलं तर अगदी तुमच्या आमच्यामध्ये वावरणार हे व्यक्तिमत्व असं वाटलंही नव्हतं असं अघटित घडेल, परंतु पहाणा आज राजे अर्थातच संभाजीराजे आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांचा सहवास मात्र प्रशांत संपलेला नाही आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. परंतु पहा बीस होत आहेत, मीच नव्हे तर एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. प्रतीक ठाकूर बॅक टू डग आउट. डीजे देखील सकाळच्या सत्रामध्ये सांगतात देवा हो देवा श्री गणेशा. अगदी आपण म्हणतो ना 4 वेद 14 कालीन 64 विद्यांचा अधिपती असणारा हा गणराया. आणि अगदी आपल्या कामाची सुरुवात या ठिकाणी आपण श्री गणरायाला वंदन करून करत असतो. अगदी डीजे देखील त्याच्या स्वरूपाचं या ठिकाणी आपल्याला संगीत वाजवताना पाहायला मिळतात सकाळच्या सत्रामध्ये. तर बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. जिथे संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 1-21. बंटीचं कौतुक करावं लागेल. अगदी एलआयच्या इकडून मारा करत असताना सुरेश राजे संभाजीराज. बघा संभाजीराजे आपण म्हटलं स्वराज्याचे रक्षक म्हणून ओळखले गेले जायचे ते संभाजीराजे. आणि आज आपण पाहतोय इथे देखील संभाजीराजे घोरपडे यांच्या नावाची स्पर्धा आहे. आणि आज आपण पाहिलं ज्यांनी गेली 40 अगदी 350 वर्षापूर्वीचा कालखंड तर प्रशांत पाहिला तर अगदी 40 दिवस अगदी यानं यातना वेदना या ठिकाणी सोसल्या, परंतु आपला धर्म सोडला नाहीये असे संभाजीराजे. आणि असे या संभाजीराजांची धून देखील उदय पवार या ठिकाणी वाजवत आहेत. परंतु मैदानामध्ये पाहणा काय गोलंदाजी केली जाते, जिथे विकेट तदनंतर डॉट तदनंतर चौकार तदनंतर विकेट तदनंतर डॉट, काय गोलंदाजी पाहायला मिळते. कारण
उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षणच करावं लागेल, कारण आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघामध्ये तोफखाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यापैकी आणखीन एक तोफ मैदानावरती बरसताना पाहायला मिळते, अजिंक्य खटकाळे नावाची. अगदी पावलांचा उपयोग केला होता, बॅटीची कडा घेतली होती का असा प्रश्न या ठिकाणी उचलला गेलाय. येस, डेफिनेटली पंचांनी देखील सांगितलंय बॅटीला ब्रश झाला होता, याचा अर्थ अजिंक्यला मिळालं जीवदान. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25 धावा. यस यस, जात आहे. अगदी इस्लाम धर्म कबूल करावा म्हणून ज्यांनी 40 दिवस अगदी यातना वेदना या ठिकाणी सहन केल्या, अगदी कातडी सोडली गेली, डोळे या ठिकाणी काढले गेले, परंतु हा माझा राजा कुणासमोरही नतमस्तक झाला नाहीये. असा हा माझा संभाजी राजा होता. म्हणूनच संभाजी राजाला स्वराज्याचे रक्षक म्हणून ओळखले गेले जातात. उदय पवार, थँक्यू सो मच. तर परंतु पहा, जिथे मैदानावरती सुरेश मोहिते नावाचा छावा मैदानामध्ये बरसताना पाहायला मिळतोय. सुरेश मोहितेच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक धमाका षटकार. मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. हा माझा राजा अमर होता, अमर राहील आणि अमरच आहे, असा हा छत्रपती संभाजी राजा. परंतु मैदानावरती आपण थोडस जातोय, जिथे संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना सुरेश मोहिते नावाचं वादळ या मैदानावरती घुंगावत आहे. त्याला सुरेख साथ देतात अजिंक्य खटकाळे. गोलंदाज पाहायला मिळत आहेत संतोष. संघासाठी या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतात काय, आणि संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात. कामोटेंकडून मारा करतायत अजिंक्य खटकाळे आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक वरती. अजिंक्यनं मोठा फटका सजवलाय, हा चेंडू देखील केलाय सीमारेषे बाहेर. छत्रपतींचा छावा या मिळाल्या सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 6 धावा. तर यस 6 धावेनं संघाची एकूण धाव संख्या 38. आक्रमण, प्रतिहल्ले, हल्लाबोल भरपूर काही पाहायला मिळत आहे. अगदी 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जातोय, परंतु जात असताना तिथे या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळाली, एफेक्ट काय जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. संघाची एकूण रणसंख्या 40. अजिंक्य खटकाळे मैदानावरती बहरतात. अजिंक्य खटकाळे मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी या ठिकाणी प्रकट करतायत, परंतु अजिंक्यच्या माध्यमातून आणखीन एक हल्ला बोल दे धक्का. हा चेंडू गेलाय 6 धावन करता. तर यस, यानंतर मी विनंती करतो स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 आणि साई कृपा आर्यन्स. चला, या ठिकाणी आपल्याला पहिली पुकार असेल. आमचा आवाज जर का या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, चला दोन्ही संघनायकच आम्ही लक्ष वेधतोय. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचे संघनायक आणि साई कृपा आर्यन्स, चला आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला, युट्यूबच्या माध्यमातून जरी का तुम्ही आमचा आवाज ऐकत असाल तर या कोऑपरेट
परंतु पहा वायडी शॉर्कर टाकलाय जिथे डॉट पाहायला मिळाला. षटकांचा खेळ संपतोय 3 आणि 3 षटकामध्ये धाव येतात 46. चला पुन्हा एकदा आम्ही लक्ष वेधतोय दोन्ही संघनायकाचं. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचे संघनायक. तदनंतर त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळणार आहे साई कृपा आर्यन्स. तर चला साई कृपा आर्यन्स आपण देखील या ठिकाणी इमिजिएटली आमच्या मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. यानंतरची लढत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं मी स्वतः श्रीकांत मुळीक आपल्या सर्वांचा मेरे वाढतो चिकू करतोय सहर्ष स्वागत. तर खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृती चषक 2025. तर आज जर पाहिलं आम्हाला सुरेख 7 गुणलेखकाच्या माध्यमातून योग्यची वाघ असतील, तदनंतर हमजा खान असतील. तदनंतर जर पाहिलं 2 दिवसामध्ये निखळ मनोरंजन आपल्याला पाहायला मिळेल SK साऊंड्स अँड सर्व्हिस अर्थातच उदय पवार सूरज पवार यांच्या माध्यमातून PTC लाईव्ह देखील आमच्याशी जोडली आहे. कारण PTC लाईव्हचं कौतुक करावं एवढं कमी आहे. तर रात्रंदिवस या ठिकाणी झगडणारी ही व्यक्तिमत्व आहेत. अगदी केडे बंधू यांना देखील आपण PTC लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी दगडी चाळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु पहा बॅक टू जिथे आपण पाहतोय विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकतायत. 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 48 धावा. षटक घेऊन येतात 4थं संघासाठी. बाबर अर्थातच बंटी या नावानं ओळखलं गेलं जातं. निक नाव आहे त्याचं टोपण नाव आहे बंटी. पण बंटी घंटी वाजवेल का? परंतु बंटीची इथे वाजवली घंटी. आणखीन एक दे दणादण. चेंडू जातो सीमा रेषा पार. तर यस आपण पाहतोय बाबर यांच्यावरती देखील आक्रमण केलंय. सुरेश मोहिते नावाचं तुफान या मैदानावरती गुंगत असताना पंच केलाय. फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली आहे आणि चेंडू देखील गेलाय धन 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 करा सीमेरे शिपार चौकार. अशी बीड होते 12 चेंडूमध्ये 37 धावांची. सुरेश मोहिते मैदानावरती काय जबरदस्त खेळतायत. अगदी सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करणं इतकं तर सोपं नाही आहे, पण तो सोपं करून दाखवतात. अगदी संघासाठी महत्वाच्या काही धावा कुठतायत. अगदी स्ट्राईक रोटेट देखील करताना पाहायला मिळतात. संघाची एकूण रणसंख्या झाली आहे 59. अजिंक्यचा विचार केला 7 चेंडू पाठीमागे 18 धावांवरती खेळतायत. आणि सुरेश मोहिते पाहिलं तर अगदी आपण पाहतोय 245च्या स्ट्राईक रेटनं 11 चेंडू मागे 27 धावसंख्येवरती. पहा काय फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. दीपक सर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ आपण पाहतोय आणि या संघाची चर्चा होते. इंटर कॉलनी विभागामध्ये देखील होते. त्यानंतर आपण जर पाहिलं मोठमोठ्या लीगच्या स्पर्धा असेल, मोठमोठ्या या ठिकाणी ओपनच्या स्पर्धा असतील, तिथे देखील या आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाचा दबदबा पाहायला मिळतो. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं संघाची एकूण धावसंख्या झाली आहे या षटकातील शेवटचा अजून देखील चेंडू बाकी आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 59. सचिन ठोंबरे उर्फ शिवा यांची देखील धावपळ पाहायला मिळते. व्यासपीठावरती संजय चिमोटे. त्यानंतर आपण पाहतोय कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव अगदी मोठं केलंय असे आमचे पैगंबर तुषार ढेकळे उर्फ नाना यांना देखील व्यासपीठावरती पाहतोय. बाबू गोपनर यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. या सर्वांचं अगदी सकाळच्या सत्रामध्ये शब्द सुमनांच्या माध्यमातून आम्ही करतोय स्वागत.
पहिला पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण धावा पाहतोय 65 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मात्र 66. जिथे प्रतीक ठाकूरचा विचार केला तर 4 चेंडू मागे 13 धावा जमवल्या, 2 षटकार पाहायला मिळाले. सुरेश मोहिते 11 चेंडू फेस केले, 27 धावा, तिथे 2 षटकार. अजिंक्यचा विचार केला 3 षटकार, 9 चेंडू फेस केले आणि 24 धावा या ठिकाणी जमवल्या. असं हे पहिलं सत्र राहिलंय. पहिल्या सत्रामध्ये 65-66 धावांचं या ठिकाणी आव्हान गाठायचंय. मंचावरती पाहुणे मंडळी आहेत आणि या पाहुणे मंडळींच्या संगत या ठिकाणी आपण क्रिकेटची गंमत पाहूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, इथे या. इथे तुम्हाला खूप काही पाहायला मिळेल. इथे तुम्हाला युद्ध पाहायला मिळेल. इथे तुम्हाला जिद्द, चिकाटी, संघर्ष पाहायला मिळेल. तर या, तुम्ही पाहत राहा स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृती चषक 2025 डीजे. ओके, चला पुन्हा एकदा आम्ही लक्ष देतो. यानंतरची लढत आहे जय भवानी संघाचे सॉरी या ठिकाणी स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचे संघनायक आणि साई कृपा आर्यन्स. चला, अद्याप देखील आपला एकही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाहीये. सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना देतोय, कॉल देतोय. तर चला, या ठिकाणी आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. चला, या ठिकाणी आपण पाहिलं अगदी उदय पवार यांनी देखील जबरदस्त धून, अगदी सकाळच्या सत्रामध्ये असे प्रसन्न वाटणारी या ठिकाणी गाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. खूप चांगलं कार्य त्यांचं सातत्याने या मैदानावरती राहिलं आहे. अगदी मी सांगू इच्छेल की अगदी चला हवा येऊ द्या अशा सेटवरती देखील त्यांनी आपलं डेकोरेशनचं अर्थातच सेटअपचं काम केलं. मोठमोठे इव्हेंट्स असतात तिथे देखील त्यांनी आपली भूमिका बजावली आहे आणि सातत्याने या मैदानावरती देखील त्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो. अगदी साईचं या ठिकाणी दर्शन दिलं. अगदी आपण पाहिलं साईबाबाची देखील धून त्यांनी आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगलं योगदान त्यांचं देखील या कळंबोली टेनिस क्रिकेटसाठी राहिलं आहे. तर चला, पुन्हा एकदा मी विनंती करतोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळणार आहे साई कृपा आर्यन्स. तर येस, डेफिनेटली सामन्याला सुरुवात होते आहे. दुसऱ्या पूर्वार्धामधील पहिला गोलंदाज 65 धावा उभारत असताना 66 धावांचं आव्हान पेलत असताना सलामीची आक्रमक जोडी जय भवानी या संघाची मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. ते अर्थातच किशोर गुंजवटे पावलांचा उपयोग करतात, परंतु पावलं देखील चाचपटत असताना तिथे योग सागर दरेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर दरेकरची चर्चा होते, चर्चा होणार, कारण चर्चेचा विषय राहिली आहेत. PPL पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळून थेट या मैदानावरती येत आहेत आणि येत असताना पहा अगदी गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतायत. खूप चर्चा राहिली है या खेळाडूंची. साखर ना हो तो नदिया किस काम के, पहाड़ ना हो तो पर्वत किस काम के, और आप जैसे प्यारे दर्शक ना हो तो इस टूर्नामेंट भी किस काम की.
वा काय सुंदर आयोजन केलं आहे. सागरची तारीफ करावं एवढं कमी आहे, कारण सागरनं तेवढे कारनामे देखील केलेत, तेवढे इतिहास देखील रचलेत. परंतु पहा अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकला गेला जातोय, तिथे फलंदाजाला कोणताही पर्याय नाही आहे. संघाची एकूण रनसंख्या पाहतोय 33. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, जिथे 65 धावा झालेत, 66 धावांचं आव्हान पेलायचंय ते जय भवानी या संघाला. सागर दरेकर मोठमोठ्या क्रिकेटचे स्पर्धा खेळतात मुंबई उपनगरामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर पुण्याचं मैदान गाजवलंय. अशा विविध प्रकारे या ठिकाणी क्रिकेट खेळतात. त्याचा प्रवास खूप खडतर राहिला आहे, परंतु या मैदानावरती शनिवारच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतात उच्च दर्जेचा खेळ सातत्यानं पाहायला मिळतात. मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मित्रांनो ॲज अ आयकॉन म्हणून देखील खेळण्यासाठी जातात, परंतु आज घरच्या मैदानावरती त्यांचा खेळ आपण पाहत असताना किशोर गुंजवटे आपण पाहतोय. किशोर या ठिकाणी फसतात काय? येस, परंतु चुकी होते. क्षेत्ररक्षक मुन्ना अगदी मुन्ना पाहतोय. मुन्ना झुंड में आते हैं, परंतु मुन्ना है यस बघा अगदी सागर दरेकर देखील असतात. अरे क्रिकेटमध्ये हे असं प्रशांत होणं गरजेचं आहे अगदी, आणि हे क्रिकेटमध्ये होणं देखील गरजेचं आहे. यस 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 पुन्हा एकदा अगदी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये गणेश त्या ठिकाणी सरसावत आहेत, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहेत. 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 7 धावा. काय षटक फेकलाय, का सातत्यानं या खेळाडूची चर्चा होते. परंतु पुन्हा एकदा मी विनंती करतोय, साई कृपा आर्यन संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला हे साई कृपा आर्यन संघाचा संघनायक आलाय. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचे संघनायक. चला अजून देखील आपला एकही प्रतिनिधी या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. बघा मी तुमचा 12वा देखील खेळाडू पाहत नाहीये, 13वा देखील पाहत नाहीये. शिवम आपल्याला पाहायला मिळतो, CID कदाचित तोच आहे. बघा या ठिकाणी आयोजक हे तर प्रयत्न करतात, परंतु मैदानावरती पाहतोय काय, या संघाचा सरसेनापती, या संघाचा लीडर, या संघाचा या टीमचा तो अध्यक्ष आहे प्रशांत, तो या संघाला लीड करतो ना, तो सरसेनापती मैदानावरती आलाय गोलंदाजीसाठी, अर्थात प्रतीक ठाकूर. चर्चा यांची देखील या मैदानावरती होते. 2 व्हीलर बायकर मॅन आहेत, परंतु पाहायचं आहे इंटर कॉलनी विभागात खेळत असताना खूप चांगल्या दर्जाचा खेळ राहिला आहे. आणि खेळ करत असताना पहिला चेंडू अगदी पॅडल स्वीप करायचं होतं, किशोरला यांना पाहिलं, 1 धाव मात्र पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या 8. अगदी प्रतीक ठाकूर देखील म्हणत असेल, ए फलंदाजा तुझी आता माझ्याशी गाठ आहे. बघायचं आहे प्रतीक ठाकूर कशा पद्धतीनं गोलंदाजी करतील. प्रशांत सर या ठिकाणी आमच्या समोर जोडलेत, खूप सुंदर असं समालोचन आम्ही त्यांचं सातत्यानं ऐकतो. खरं त्यांचं देखील कौतुक करा, कारण मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा अगदी पाहिलं पाठीमागच्या आठवड्यामध्ये सकाळ प्रीमियर लीग ही मोठी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी कव्हर करून या ठिकाणी आलेत. त्यानंतर बेळगाव असेल, अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील काही दिवसांपूर्वी त्यांना पाहायला होतं. खूप चांगला सुंदर असा आवाज 2 स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज पाहायला मिळाला नाही आहे, कारण ॲज अ प्रेक्षक म्हणून आम्ही प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रशांत सर बसत होतो ना, तिथे देखील आम्हाला प्रश्न विचारला होता प्रशांत सर कुठे आहेत, परंतु आज हरपलेले प्रशांत सर अखेर इथपर्यंत आलेत. तर यू आर मोस्ट वेलकम प्रशांत सरची आपलं स्वागत आहे. यस चाय तो बनती है क्योंकि सुबह की चाय और बड़ों की राय. यस तर यस संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 13 आणि 13 धावा होत असताना प्रतीक ठाकूर पहा अगदी चेंडू वाईड फेकतायत. खूप चांगले खेळाडू आहेत, मोठमोठ्या अगदी नाशिक, नागपूर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे. अगदी उज्जैनला देखील काही खेळाडू आपल्याला कळंबोलीचे पाहायला मिळाले होते, त्यापैकी एक प्रतीक ठाकूर यांना आपण पाहतोय. आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाची ज्यावेळी संघ बांधणी खऱ्या अर्थानं झाली ना,
जेव्हापासून आदित्य प्रिया संघानं प्रतीक ठाकूरच्या हातामध्ये धुरा दिली ना, तेव्हापासून आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघानं विजयाचा ग्राफ त्यांचा हाय होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी या हंगामात जर प्रशांत सर विचार केला ना, अगदी एक वेळा चॅम्पियनशिप देखील राहिली, 2 वेळा ना योगेश, एकदा रनरअप राहिलेत, एक वेळा जेतेपद देखील पटकावलं आहे. त्यांचा जो ग्राफ आहे ना, तो नकाशा आहे ना, तो हाय लेवलचा राहिला आहे. तो प्रतीक ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक षटकाचा खेळ संपला, दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण रणसंख्या 15 धावा डीचे. च्या माध्यमातून सूचना देतो किंबहुना सर्व खेळाडूंना, संघनायकांना, की तुम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. जिथे इनिंग अगदी चालू मॅच मध्ये पहिली इनिंग संपते ना, तिथे तुम्ही येणं गरजेचं आहे. चंद्रकांतजी मुळीक साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील शब्द सुमनांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समवेत आपण पाहतोय तुषार ढेकळे. बघा, हे देखील नाव काही काळापूर्वीपासून चर्चेचा विषय राहिलेत. पहिलवान आहेत, अगदी कुस्ती क्षेत्रामध्ये वाखरी या गावातून या ठिकाणी बिलॉंग करत आहेत आणि आज या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. तर तुषार सर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर पुन्हा एकदा शशी यांना पाहतोय, वाह काय गोलंदाजी करतात. येस, डेफिनेटली या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाचे मुकेश, आणि मुकेश यांना आम्ही रात्री अगदी खारघरच्या मैदानावरती पीपीएलच्या स्पर्धेमध्ये पाहिलं. परेश कडकेला त्यांनी उचलून घेतला, त्यानंतर तो आनंद. कारण कळंबोलीची टीम ज्यावेळेस खेळते ना, तो मिळाला आनंद. येस, व्यासपीठावरती नाणेफेकी केली जाते. तर टॉस कबॉस, टॉस जिंकलाय. येस, कोण राहिलाय? साई कृपा आर्यन्स या संघानं टॉस जिंकलाय. तर येस, विजेता संघाचं अभिनंदन. तर मैदानामध्ये आपण पहा ना, शशी जाधव येत आहेत काय, गोलंदाजी करतायत काय, अगदी प्रभावित करून सोडलाय. आणि शशी आपण पाहतोय, बघा हा देखील खेळाडू खूप मोठा आहे. याही खेळाडूची चर्चा होते. रोडपाली गावातून विलॉंग करत असताना या मैदानावरती केपीएल सारख्या स्पर्धेमध्ये देखील छाप पडली आणि इंटर कॉलनी विभागातून खेळत असताना, या आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघातून खेळत असताना देखील आपला दर्जा उंचावताना पाहायला मिळत आहेत. साहिल उलवेकर सारखा खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतो. विलास कदम सारखा खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतो. अमन देखील या संघामध्ये पाहायला मिळतो. खूप चांगली संघबांधणी राहिली आहे या संघाची आणि अगदी शनिवारच्या लॉर्ड्समध्ये याच संघाला विजयाचा दावेदार म्हणून पाहिलं जातं. अगदी पाठीमागच्या आठवड्याचा जर मित्रांनो विचार केला ना, तर हा संघ शनिवारच्या लॉर्ड्समध्ये नव्हता, तो रविवारच्या लॉर्ड्समध्ये होता. तिथे सुपर डीजे माऊली संघाला फायदा झाला आणि तो संघ देखील फायनलला गेला. सुरेश मोहिते, अगदी पहा, मायनी विटा मायनी एक्सप्रेस आहे, विटा मायनी एक्सप्रेस. कारण या खेळाडूची देखील तिथे चर्चा होते. इथे तर होतेच होते, पण तिथे देखील बोलबाला राहिला आहे. अगदी काही स्पर्धा लीग फॉर्मॅटच्या होतात, तिथे देखील सुरेश मोहितेंनी प्रभावित केला आहे. कारण ॲज अ आयकॉन म्हणून जातात. प्रशांत सर, आम्ही पाहिलं की या खेळाडूवरती 25, 30, 35, 40 अशी हजाराची बोली देखील लागते. खूप मोठे स्टार आहेत आणि आज स्टार खेळाडू आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. संघाची एकूण रणसंख्या झाली 19. ना अशा संघामध्ये तर खेळाडू असतील ना,
तर निश्चितपणे समालोचन करण्याची देखील एक वेगळी ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते आहे. खूप मोठी या ठिकाणी नावं या संघामध्ये आहेत आणि नाव उगाच होत नाही आहे. त्याच्या पाठीमागे तुम्हाला अथांग परिश्रम, अथांग मेहनत, अथांग कष्ट उचलावे लागतात आणि कष्ट उचलणारे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. येस, आपण पाहतोय सुरेश मोहिते यांना पाहतोय. फक्त योगेश सांगतायत की औपचारिकता वाक्य आहे, कारण कुठेतरी कमी धावसंख्येमध्ये गुरफडताना पाहायला मिळत आहेत. परंतु पहा अगदी फुलटॉस होता जिथे आपण क्षेत्ररक्षकाला पाहतोय मुन्ना. बघा मुन्नाची स्टाईल पहा, अगदी या मैदानावरती स्टायलिश खेळाडू म्हणून देखील या संघातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जसं की उदयजी म्हटलं ना मी, मुन्ना झुंड में आते हैं. अगदी सागर दरेकर यांच्या देखील सर प्रशांत चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं. हा मुन्ना आहे, मुन्ना भाई MBBS पाहायला मी. आणि या संघामध्ये मुन्ना देखील पाहतोय. बघा मुन्नाला चेंडू सातत्यानं शोधतोय तर मुन्ना देखील पाहायला मिळतोय. संघाची 21 धावसंख्या पाहतोय. फलंदाज मैदानावरती कुठेतरी तर फलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाजचं नाव गणेश तलवार आहे. बघा गणेश 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 जय गणेश करतील का, परंतु नाही. अलॉंग द कार्पेट माथाडी वर्गामध्ये काम करत असताना क्रिकेटसाठी दिलेलं योगदान आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर किशोर गुंजवटे अजून देखील शोर करत नाही आहे, तो शांत आहे. किशोर शोर शोर करणं पडेगा, परंतु गरजेचं आहे. परंतु शोर पाहायला मिळाला नाही. तो शोर किशोर तो शांतच राहिला. आणि इथे आपण पाहिलं तर किशोरचा संघ कुठेतरी अडचणीमध्ये पाहायला मिळतो आहे. सुरेश मोहिते किशोर या ठिकाणी अजिंक्य, वा उत्तम टायरचा ब्रँड अम्बॅसिडर म्हणून ओळखला घेणार जाणारा अजिंक्य खटकाळे आपण पाहतोय. येस येस येस, बघा भरपूर अशी प्रेम करणार. तर विजेता ठरलाय अर्थातच पहिल्या सामन्यातील पहिला सामना जिंकला आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघानं. विजेता संघाचं अभिनंदन.